श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपा ही नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. चला तर मग स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ताईंनो आणि दादांनो, आपण आजच्या व्हिडिओमधून श्रावण सोमवार 2025 या श्रावण महिन्यामध्ये उपवास कसा करायचा, त्याचबरोबर उपवास केल्यानंतर केस धुवायचे की नाही, शिवामूठ कोणती, ही संपूर्ण माहिती आहे. ती संपूर्ण माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ताईंनो, श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये उपवास, पूजा, धार्मिक कार्य या सर्वांना खूप जास्त महत्त्व आहे. त्याच्यामुळेच उत्तरेकडील श्रावण महिना हा लवकर सुरू होतो. तर महाराष्ट्रामध्ये तो साधारणपणे 15 दिवसांनी सुरू होतो. आपल्या हिंदू पंचांगानुसार आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या ही 24 जुलै 2025ला आहे. त्याच्यानंतर 25 जुलै 2025 पासून श्रावण मास सुरू होणार आहे. तर 23 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना हा असणार आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक शिवभक्त आहेत, ते उपवास करतात आणि भगवान शिवशंकराची अगदी मनोभावाने पूजा करतात. श्रावण महिन्यामधील सोमवार हे श्रावणी म्हणून ओळखतात. या दिवशी शिवशंकरांची विशेष अगदी मनोभावे अशी पूजा अर्चा केली जाते. यंदाच्या श्रावणात 4 श्रावणी सोमवार येत आहेत. येणाऱ्या 4ही सोमवारी म्हणजे प्रत्येकी जो एक सोमवार येतो त्या प्रत्येक एक सोमवारी शिवामूठ ही आपण महादेव शंकरांच्या पिंडीवरती अर्पण करतो. म्हणजेच शिवामूठ म्हणजेच वेगवेगळे धान्य आहे, ते धान्य अर्पण करतो. त्याचबरोबर यंदा पहिला श्रावणी सोमवार हा 28 जुलैला आहे आणि चौथा सोमवार हा 18 ऑगस्टला आहे. तर ताईंनो, आपण आता ह्या श्रावण महिन्यामध्ये जर का तुम्ही सोमवारचा उपवास करत असाल तर उपवास करताना तुम्हाला केस धुवायचे आहेत की नाहीत हे आपण बघूया. तर सोमवारी हे केस धुतल्यानंतर ना आपल्या घरावरती आर्थिक भार हा जास्त वाढतो. त्याचबरोबर पैशांबाबत ज्या काही समस्या आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा निर्माण होतात आणि आपली आर्थिक परिस्थिती खालावते. म्हणून सोमवारी, विशेष करून श्रावणमधल्या सोमवारी सर्व स्त्रियांनी केस धुणं हे टाळलं पाहिजे. प्रत्येक स्त्री ही प्रत्येक सणासुदीला ही नटून थटून तयार होत असते. श्रावण सोमवारी तर महिला ही संपूर्ण साज शृंगार करून व्रत करत असते. अनेक महिला ह्या सणांना केस धुतात, परंतु श्रावणामध्ये सोमवारी केस धुणे हे शास्त्रानुसार अशुभ आहे. त्यामुळे श्रावणामध्ये जर का तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर तुम्ही सोमवारी उपवास करत असणार तर त्या दिवशी तुम्ही केस धुणं हे टाळलं पाहिजे. जर का तुम्ही श्रावणात सोमवारी केस धुतलं तर तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणींना आमंत्रण मिळते. याचा सर्वात मोठा परिणाम हा आपल्या आर्थिक परिस्थितीवरती होतो. श्रावणामध्ये जर का सोमवारी केस धुतले तर आर्थिक भार हा वाढतो आणि पैशांची कमतरता ही वाढते. याच्यामुळे श्रावण सोमवारी केस धुणं हे शक्यतो टाळावं. तर त्या दिवशी केस धुवू नयेत. त्याचबरोबर गुरुवार आणि बुधवारी केस धुवू नयेत, कारण याच्यामुळे कुंडली दोष हा निर्माण होतो. तसंच कर्जबाजारीसुद्धा होण्याचा धोका वाढतो. केस कधी धुवायचे तर शास्त्रानुसार रविवार, मंगळवार आणि शुक्रवार हे 3 दिवस हे योग्य आहे. त्या दिवशी तुम्ही केस धुले पाहिजेत. ताईंनो, श्रावण सोमवारचा उपवास जर का तुम्हाला करायचा असेल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जर का तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर उपवासाच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून तुम्हाला स्नान वगैरे करून घ्यायचं आहे आणि तुमची नित्याची दररोजची जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर भगवान शिवशंकरांची पूजा करायची आणि उपवासाचा संकल्प घ्यायचा आणि उपवासाचा संकल्प घेतल्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. दिवसभर तुम्हाला फलाहार घ्यायचा आणि सायंकाळी पुन्हा शिवशंकरांची पूजा करून हा उपवास सोडायचा आहे. उपवासाच्या दिवशी तुम्हाला सकाळी काय करायचं आहे, सकाळची सुरुवात ही तुम्हाला लवकर उठून करायची आहे. लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांची पूजा करून घ्यायची आहे. जवळच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरीच शिवलिंगाची पूजा तुम्ही करून घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला शिवशंकरांची पूजा
ही मंदिरात जाऊन किंवा घरीच शिवलिंगाची पूजा करून घ्यायची. उपवासाचा संकल्प घ्यायचा आहे. उपवासाचा संकल्प असा घ्यायचा की आज मी श्रावण सोमवारचा उपवास करत आहे, माझी इच्छा ही पूर्ण हो असा संकल्प करायचा आहे. आणि संकल्प करून तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. दिवसभर फळे, दूध, साबुदाणा, राजगिरा किंवा दुसरे काही जे उपवासाचे पदार्थ आहेत त्या उपवासाचे पदार्थ तुम्ही खायचे आहेत. सायंकाळी पुन्हा पूजा करायची आहे. सायंकाळी महादेवांची पूजा करायची आणि नैवेद्य त्यांना दाखवायचा. धूप दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, त्यांची पूजा अर्चा करायची आणि त्याच्यानंतर मग सायंकाळी तुम्ही उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना तुम्ही नैवेद्य खाऊन उपवास सोडायचा आहे. ताईंनो, उपवासाच्या दिवशी तुम्ही आवर्जून या गोष्टी करा. तर उपवासाच्या दिवशी तुम्ही मंदिरात जा. जवळच जर का तुमच्या तिथे भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जा आणि मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या. तसंच श्रावण जेव्हा चालू होईल त्यावेळेस श्रावण सोमवारी तुम्ही गरजू लोकांना, गरजवंतांना जमेल तेवढा तुमच्याच्याने जेवढा शक्य असेल तेवढा दानधर्म करा. दर सोमवारी जवळच्या शिवशंकरांच्या मंदिरात जा आणि तिथे गेल्यानंतर दर सोमवारी शिवामुठी, पहिल्या सोमवारी तांदूळ आहे, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी शिवामुठी जवस आहे. तर तुम्हाला प्रत्येक सोमवारी, श्रावण महिन्यामधील प्रत्येक सोमवारी हे पहिल्या सोमवारी तुम्हाला तांदूळ हे शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत, दुसऱ्या सोमवारी तीळ अर्पण करायचे आहेत, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी तुम्हाला महादेवांच्या पिंडीला शिवामूठ, जवस ही अर्पण करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही महादेवांची पूजा घरामध्ये कराल त्यावेळेस घरामधील वातावरण हे शांत ठेवा, सकारात्मक ठेवा, प्रसन्न ठेवा. ताईंनो, ज्या दिवशी तुम्ही उपवास करणार आहात तर उपवासाच्या पदार्थांमध्ये लसूण आणि कांद्याचा वापर हा करायचा नाही. तसंच उपवास केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा तुम्ही सायंकाळी उपवास सोडाल तर त्यावेळेससुद्धा कांद्याचा आणि लसणाचा वापर भाजीमध्ये करायचा नाही. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मांसाहार हा टाळायचा आहे. मांसाहार बरोबरच तुम्हाला जे काही दुसरे पदार्थ आहेत, जे तामसिक पदार्थ आहेत, तर त्या पदार्थांचं सेवन हे तुम्हाला टाळायचं आहे. श्रावण महिन्यामध्ये नकारात्मक विचार, तर तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचार हा येऊ द्यायचा नाही. त्या जे काही नकारात्मक विचार आहेत तर त्या गोष्टींपासून तुम्ही शक्यतो दूर राहा. शिळं अन्न हे जास्त खाऊ नका. त्या महिन्यामध्ये शिळं अन्न आहे ते जास्त करून टाळायचा प्रयत्न करा आणि जास्त वेळ झोपणं हे सुद्धा टाळावं. त्याचबरोबर दुसऱ्यांचा तिरस्कार करणं किंवा दुसऱ्यांना कठोर बोलणं, मोठ्या आवाजामध्ये बोलणं किंवा कुठल्याही गोष्टीचा अहंकार या गोष्टी मनामध्ये आणू नका. अगदी मनापासून आणि अगदी भक्तिभावाने महादेवांची पूजा अर्चा करा आणि उपवास करा. भगवान शंकरांचा आशीर्वाद हा नक्कीच तुम्हाला मिळेल. तर ताईंनो, व्हिडिओ हा कसा वाटला? जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.